शांता कर ना पटकन तयारी कर ना. हो मी पण येऊ का? आता तुम्हीच गेले असते तर नसता चालला का? चल ना. तुला यायला सांगितलं आहे. काही नाही ऊन लागते ना म्हणून म्हणत होते. अरे तर लवकर जाऊन ना, म्हणूनच तर लवकर जाऊन म्हणतो. तिथं ओळखीचे नाही काही नाही. काहून तो माझा दोस्त आला नाही का? किती वेळा आला आपल्या घरी. त्याची घरवाली पण आली होती. हो ते तर ओळखीचे आहेत म्हणा. मग अजून कोण पाहिजे ओळखीचे? आपल्याला का करायचं आहे दुसऱ्याशी? हो तर ते जुन्याच घरी घर बनवलं का? हो हो, तोच पाडून तिथंच बनवला. आता वास्तुपूजनचाही कार्यक्रम 3-4 वाजेशिवाय नाही होत ना. हो नाही होत, पण ऊन राहते ना मग, म्हणून म्हणलं आता 10 वाजे निघून जाऊ. ते मग अजून तू काय म्हणत होती? सोनागिना पाहायचा आहे म्हणत होती ना. सोनाराच्या दुकानातही चालले जाऊ. असे म्हणता का? आता ठीक आहे बापा, मग करतो तयारी पटकन. मग काही साडी कपडा पकडू का अजून? नाही नाही, एखादी गिफ्ट घेऊन टाकू बढिया. हो का? कोणती साडी घालू तर मग मी? अरे शांता, कोणती साडी घाल? हिरोईनच दिसते तू. काय पण. काका नारायण कुठे गेला? ऑर्डरवर गेला आहे ना तो. काहून काही काम होता का? नाही नाही, काही काम बिम नव्हता. त्याचे पैसे राहिले आहेत तर देऊन देईन म्हणत होतो. काका देऊन देऊ का तुमच्याकडे? किती होते तर पैसे? आता मला माहित नाही किती होते तर, म्हणलं विचारीन ना देईन. मग राहू दे देवराज, आपल्या जवळच राहू दे. त्याला पाठवतो मग घराकडे तुमच्या. तर हा नारायण नुसतं ऑर्डरवरच जाते, काही लग्न बिग्न करते का नाही? आता लग्न जमेल तेव्हाच करेल ना. तूही नाही पाहत बापा एखाद पोरगी. मागे तुझ्या युवायालाही सांगितलं आहे म्हणत होते कुठंतरी मुलगी, काही सांगितलं नाही. विचारून पाहिजे बरं. हो हो विचारून पाहिजे. थोडासा सांगशील बापा आपल्या युवायाला. आता तुला तर माहित आहे आमच्या घरी कोणती मुलगी येईल तर सुखीच राहील म्हणून. हो हो माहित आहे ना, सांगतो मी सगळं सांगतो. आता काका कसा बाहेर निघावं लागते, बाहेर जावं लागते. मुली कुठं आहेत पता काढावं लागते. तुम्ही आता कसं आहे दुकानच पाहता. आणि हा नारायण आपला ऑर्डरच पाहते. हा नारायण लग्नाच्या डेकोरेशनची ऑर्डर घेते. मस्त तिकडेच तर पाहता. तिथंच तर लग्नामध्येच तर मुली येतात मस्त. का देवराज तुई तसा कुठं होते का? मुली पाहिलं का होऊन जाते. कोठली आहे का आहे सगळं माहित पाहिजे ना. आणि आपल्याच जातीचे ऑर्डर मिळतात का? आता मी पण कसा याला त्याला सगळं रिश्तेदारीला विचारून टाकलो. आता कोणीच जोर नाही लावून राहिले, काही समजून नाही राहिलं बाबा. मी किती जणांचे लग्न जोडलो, किती जणांचे लग्न जोडलो. आणि पाय आता माझ्या पोराचं लग्न जोडायचं आहे तर कोणी समोर नाही येऊन राहिले. जमेल. हो आता तसाच विचार करते माणूस. काका ते मिरची आहे का तुमच्या घरी? मिरची कोणती? हिरवी मिरची का? नाही काका, हे वाढलीवाली मिरची नाही का, लाल मिरची. ते विकायची आहे का म्हणत होतो. आता माहित नाही ते तुझी काकी सांगेल मिरची आहे का नाही आहे ते पाहते तो सगळं. मंजुळा, ए मंजुळा. हो आली. काय झालं? कशासाठी आवाज दिला? अरे देवराम भाऊ विचारून राहिले मिरची आहे का म्हणतात. नाही तोडली नाही आहे मिरची, वावरातून आणावं लागेल. काकू हिरवी मिरची नाही, हे वाढलीवाली मिरची, लाल मिरची. असं लाल मिरची म्हणता का? नाही भाऊ ते तर मिरची नाही आहे. जास्त यावर्षी झाली नाही. आणि कसे ते आधीचेच गिराईक होते आमचे, ते त्यांनी घेऊन गेले ते. तरी पण 2-3 जणांना झालीच नाही. असं का? काम कोणाला पाहिजे होती तर? आम्हालाच पाहिजे होती घरी. बापा आता लग्नामध्येच तर घेतले ना तुम्ही तर मिरची. हो घेतला लग्नामध्ये, पण हे इंदू म्हणत होती आमच्या इथली 5 किलो मिरची लागेल म्हणे, कमी आहे म्हणे. असं तर म्हणलं आता आठवण आली तर विचारून घेतो, तुमच्याकडे असेल तर मग घेऊन जाऊ इथूनच. नाही जी भाऊ, नाही आहे आमच्याकडे. नाही तर दिलं असतं. चला ठीक आहे काका, आता मी निघतो. पाठवाल मग नारायणला? हो पाठवतो. नारायणचे बाबा कशासाठी आले होते सरपंच भाऊ? अरे ते नारायणचे पैसे असतील तर ते द्यासाठी आले होते. दिला का मग? नाही दिला. वा, पैसे द्यासाठी आले होते ना, दिलाही नाही? अरे तर त्यांना माहित नव्हते ना किती द्यायचे आहेत म्हणून. मी कसा घेतलो असतो मग, किती घ्यायचे आहेत किती नाही. असं म्हणून म्हटलं मी की नारायणलाच पाठवीन तुमच्या इथं म्हणून. अहो ना ते विचारले नाही का त्यांची ई बाई आहे म्हणत होते ना मुलगी? विचारलो सगळं विचारलो. हो का? का म्हणत होते तर मग? ते का म्हणतील काही, त्यांनी सांगितलंच नाही म्हणतात. तर आज आता फोन वगैरे करून विचारतो म्हणत होते. असं का? मी का म्हणते, मी शांताच्या घरून येतो बरं. आता शांताच्या घरी कशाला चालली? त्यांनी कांदे खोदला खरं. आता कांदे लागतील ना आपल्याला. कांदे काही झाले नाही, लावले तर 2 पट्ट्या. तुला पहिलेच म्हणलं आपल्या वावरात कांदे बसत नाही, नको लावू, तर ऐकली नाही ना. आता चोप होता तर लावून टाकतो म्हणली. का आणाल तुम्ही मग बाजारातूनच एकाच कट्टा घेऊन?
बाजारातला घेण्यापेक्षा असतील ते शांतारामच्या घरी तर जा विचारून घे ना. असतील तर आणून घे 30 किलो. हो माझ्या तसाच मत होता. 30 किलो घेतला तर होतात. आता लग्नाचा तर काही समजून नाही राहिला. कुठल्याच काही रिश्ते आले नाही आहेत. येते मग जाऊन पटकन. हो हो ये. रमेश मिरची गिरची झाली का घेऊन? नाही नाही मिरची व्हायचीच आहे घेऊन. अरे तर घेऊन काऊन नाही टाकला? बाजारला जाते ना तू. हं? आणून टाकायला पाहिजेत होता. ते मग मिरच्याच्या ढेट्या ढुट्या खुळावं लागतात ना. मी म्हणले आता गावी गेली होती तर घेतली असेल बाबा तुम्ही. मिरच्या कांदे झाले असतील म्हणलं घेऊन तुमचे. कांदे तर शांताबाईच्या घरचेच मिळतील ना. फक्त मिरची आणावं लागेल. आता कांदे तर खोदून झाले ना. हे काल गेली होती ना कोणता कांदे खोदायला. सांगितलं का नाही सांगितलं तर विचारून घे बाबा. कुंता ए कुंता. का झाला जी का म्हणता? कुंता मी का म्हणतो. अहो ठेवली आहे ना चहा. ठेवली आहे चहा. आता उठले ना तुम्ही झोपून. आई उठल्या तर मग माहित आहे ना चहा पेता म्हणून. ठेवली ठेवली. अरे बाबा त्याच्यासाठी आवाज नाही दिलो ना तुला. असं म्हणजे चहा नाही प्या का आज? अरे चहा पितो. मी का म्हणतो तू काल कांदे खोदायला गेली होती ना शांताबाईच्या घरी. हो गेलो होतो ना. तर सांगितले की नाही कांदे लागतात म्हणून आपल्याला. हो बघा सांगायचीच विसरली मी. का लक्षात राहते तुझ्या तर माहित नाही. एवढी बुडगी आहो तरी माझ्या सगळ्या लक्षात राहते. हा विसरली तो विसरली म्हणते. आई का झाला? का म्हणला तुम्ही? काही नाही बापा काही नाही. नाही आई काहीतरी म्हटलं तुम्ही. काही नाही का विसरली बापा असे म्हणले. असं का? ते ना यावर्षी त्यांच्या इथले कांदे नाही मिळणार आहेत. काऊन 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 नाही मिळतील यावर्षी कांदे. झाले नाही का कांदे. तू तर काल 9 वाजेपासून गेली होती तर 5-5:30 वाजे आली ना घरी. हो हो झाले कांदे वगैरे झाले. पण ते काय आहे ते भाऊजींनी ना एका हॉटेलवाल्याला 5 कट्टे दिला. त्याच्यामुळे ना त्यांच्या इथं आता कांदे नाही आहेत. 2 कट्टे आहेत तर ते त्यांनाच होतील. असं का. चालू आहे शांताराम भाऊ चालू आहे. जाऊ दे ना रमेश. दिलं तर देऊ दे. आणून घेशील 1 कट्टा घेऊन मार्केटमधून. हो आई आता मार्केटमधूनच आणावं लागेल. मागच्या वर्षी मस्त गावात आले होते कट्टे. यावर्षी दिसलेच नाही बाबा. हो ना बाबा यावर्षी आलेच नाही. गावातही नाही आले विकायला. कोणता झाला का चहा. चहा झाला असेल तर आण. हो हो आणते आणते. शिजला तर असेल. हो गुड्डीचे बाबा. अरे आण ना इकडेच आण ना. तिकडे कशाला आवाज मारते. हो काहीतरी विकायला आलाय गावामध्ये. बरोबर आवाज नाही आला. काही असेल. नाही जाऊन पहा बरं. काय तर इकडे मागच्या गल्लीमध्ये आवाज आला. हो तर चहा तर दे पहिले मग जातो ना. नाही तर मग एक काम कर हा कूलर बंद कर आवाज येईल. नाही ना मागच्या गल्लीमध्ये आवाज येऊन राहिला. तिकडे मागे गेली तर थोडासा आवाज आला. तिकडेच जाऊन बघा. हो हो जाऊन पाहतो तू चहा आण. या 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 लवकर लवकर या. कांदेवाले कांद्याचे कट्टे या या लवकर लवकर या. अरे चंदू तू आणला कांद्याचे कट्टे. हो ना झाबरू भाऊ. आता भाजीपाला विकायला आणत होतो तर मार म्हणत होते कांद्याचे कट्टे घेऊन येशील कांद्याचे कट्टे घेऊन येशील म्हणून. आता थोडासा रेट कमी दिसला तर म्हणलं घेऊन जातो आता. असं का स्वस्त झाले का कांदे. नाही नाही मागच्या वर्षीपेक्षा तर महागच आहेत. असं का. किती किलोचा कट्टा आहे मग. 40 किलोचा आहे ना कट्टा. असं का. 20 किलोचा नाही आहे. कोणासाठी पाहिजे होता 20 किलोचा. घेतो म्हणत होतो. आता आम्ही दोघेच मायलेक आहोत ना. आम्हाला कशाला 40 किलो पाहिजेत कांदे. नाही नाही झाबरू भाऊ 40 किलोचाच आहे. 20 किलोचा वगैरे नाही आहे. अरे तू आणला का कांद्याचे कट्टे. हो जी काकाजी. अरे तर जोरात आवाज मारत जाना. आवाज नाही येत. आता जोरातच आवाज मारलो. कांद्याचे कट्टे घ्या जी कांद्याचे कट्टे घ्या जी कांदेवाले. अरे बरोबर आवाजच नाही आला तुझा. म्हणून मी पायासाठी आलो का आहोत म्हणून. तो पोंगा भेटते ना पोंगा तो घेऊन घ्यावा. त्याच्यानं मस्त आवाज येते. होता ना काकाजी बिघडला ना. अरे चंदू काकाजी नको म्हणू. बुडगा झाल्यासारखा वाटते. एवढा बुडगा हो का मी. काकाजी म्हणते तर भाऊ म्हणत जा. बरं भाऊ म्हणतो. येतो मी कुंताला बोलवून आणतो. इथंच आहे का येते तिकडे घराकडे. नाही इथंच आहो. 1-2 गिराईक येऊन राहिले त्यांनी येतो म्हणाले. तर आणतो मी कुंताला बोलवून आणतो. ब्रो घेतला का तू कांद्याचा कट्टा. नाही ना रमेश भाऊ मला 20 किलो पाहिजेत. हा 40 किलोचा कट्टा आहे. आता का करू मी 40 किलोचा घेऊन. अरे तर दोघे मिळून घ्या ना. कोणाला पाहिजेत असतील 20 किलो तर दोघे जण मिळून ठेवून द्या. हो तर तसेही भेटले पाहिजेत ना. तुम्ही ठेवता का 20 किलो. नाही बाबा आम्हाला कुठं 20 किलो मध्ये होते का. आमच्या भरला घर आहे. आम्हाला तर 40 किलो ना 50 किलो पाहिजेत.
कितीला म्हणते तर कट्टा कितीला म्हणते? ए, विचारलोच नाही कितीचा आहे म्हणून. हा, विचारा ना, तुम्ही विचारा. पहिले कुंताला आणतो ना बोलून. कांद्याचे कट्टे, कांद्याचे कट्टे, कट्टे घ्या कट्टे, कांद्याचे कट्टे, कांदेवाले. आता कोणाला विचारू बापा? थोड्या वेळ थांबतो, कोणी येतील तर विचारीन. कोणाला 20 किलो पाहिजेत असतील तर त्याच्यासोबत अर्धा अर्धा करून घेईन. अरे कुठं राहिला झाबरू? येतो येतो सरपंच भाऊ, येतो येतो. कांद्याचे कट्टे आले आहेत की नाही तर पाहत होतो. काय कांद्याचे कट्टे आले? हो हो, घेऊन राहिला का तू? हो, कांद्याचे कट्टे कुठे आहेत म्हणून विचारा. अरे झाबरू कुठं आहेत? आमच्या घराजवळच आहेत. अरे थांबवून ठेव, हे तुझी वहिनी येऊन राहिली. हो हो. चंदू, कांदा कसा आहे? बघा ना वहिनी, तुम्ही बघा ना. आता कसा आपल्या घरचा माल आहे नाही, पण घेऊनच आणलं. कांदा तर रट वाटून राहिला चांगला. नाही वहिनी, मी चांगलाच माल आणलो. त्याच्यापेक्षाही स्वस्त होता, पण मी नाही आणलो तो. असं का? मग कितीला आहे एक बोरी? किती किलोची आहे बोरी? वहिनी हे एक बोरी ना 600ची आहे. बापरे, 600 रुपयाची? महाग नाही झाली का? नाही नाही वहिनी, आता 600ला भेटत आहे. बघा 8-15 दिवसात हेच 700 रुपये होईल. अहो गुड्डीचे बाबा, का भाव पडतील हे कांदे? 15 रुपये किलो पडतील का? हो, 600 रुपये म्हणत आहे ना. 40 किलोचा आहे म्हणते कट्टा. हो हो, 15 रुपये किलो पडेल. हे बघ चंदू, 500 रुपये लावून दे ना. नाही नाही वहिनी, 500 रुपये वगैरे नाही होत. वहिनी माझी खरेदीच 500 रुपये आहे. बापरे, 500 रुपये खरेदी आहे आणि 100 रुपये कमवता का एका बोरीवर? वहिनी 100 रुपये का कमीच होतात ना. डिझेल टाकावं लागते, मेटॅडो मध्ये गावोगावी फिरवा लागते. परवडले तरी पाहिजे ना. आता डिझेल पाणीचा खर्च काढून रोजी बिजी माझी पडली पाहिजे कशी 500-1000 रुपये. तर काहीतरी धंदा करण्यात मतलब नाही का वहिनी? बाप रे बाप चंदू, 500-1000 रुपये रोज? हो भाऊ, माझे 500 आणि मेटॅडोचे 500 रुपये. असं पडले पाहिजे ना 1000 रुपये तरी. चला बाबा, बिल्डिंग वर बिल्डिंग बांधतोस तू. कुठं बाबा भाऊ, ज्याच्या त्याला समजते. इथंही मोठी मगजमारी आहे, का करता? सांगा मग भाऊ, कोणती बोरी काढून देऊ सांगा. थांब ना बाबा, आता ते कोणता करून राहिली ना भावटा. नाही नाही भाऊ, फिक्स रेट आहे. 5 रुपये म्हणाल ना, कमी नाही होत. पाय कोणता 5 रुपये कमी नाही होत म्हणते, कशी करते? अहो कोणता किती रुपये किलो म्हणत आहे तर? अरे काकू, तुम्ही पहा ना जवळ जाऊन पहा कसे आहेत तर कांदे. हो हो, पाहतो. कोणता का भाव म्हणते कट्टा? काकू, 600 रुपये म्हणत आहे कट्टा. 40 किलोचा आहे. 15 रुपये किलो पडते नाही का? हो हो काकू, 15 रुपये किलो पडते. मी का कांद्याचा कट्टा घ्यायला आला का? नाही नाही कोणता, मी तर शांताच्या घरी गेलो होतो, पर घरीच नाही आहे शांता. ताई घरी नाही आहे का? गेली असेल कुठेही. हो बाबा, पोरं होते दोघेही घरी, दोघेही जण आहेत नाही. विचारलं नाही का पोरांना कुठं गेली म्हणून? नाही विचारले. आता नाही आहे म्हणलं तर आली मग मी. आणि कोणता, तू काहून कट्टा घेऊन राहिली? शांताच्या घरचे नाही घेत का कांदे? मी त्याच्यासाठीच तर गेली होती, म्हणलं त्याच्या घरचे कांदे घेऊन टाकीन. अहो काकू, ताईच्या घरी कांदे नाही आहेत. त्यांनी ना ते हॉटेलवाल्याला दिलं 5 कट्टे. त्यांच्या घरी 7च कट्टे झाले. आता 2 कट्टे घरी राहतील म्हणत होते. असं का? मग इथूनच घ्यावं लागते बापा. अरे चंदू, बरोबर लाव रेट, बरोबर लाव. अहो काकू, बरोबर आहे ना रेट, बरोबर आहे. मी जास्त सांगितलंच नाही. आता घेऊन घ्या, नाही तर पस्तवाल मग. मग 700 ना 800 रुपये कट्टा होईल बरं. अरे तर आमच्या घराकडे येत नाही का? आता इथूनच कशी नेऊ मी? येतो ना काकू, येतो, तिकडे येतो. पूर्ण छाटून जाईल माल नाही का? पाहूनच टाकतो. अरे झाबरू, तू घेत आहे का कांदे? घेतो म्हणत होतो, पण हे 40 किलोचा कट्टा आहे ना काकू, मला 20च किलो पाहिजेत. अरे तर मी कट्टा घेतो, नेऊन देशील का घरी? येतो म्हणते ना घराकडे, कशाला येथून नेता? अरे बाबा, काही गॅरंटी नाही. आता आजपर्यंत आले नाही एकही कट्टेवाले कांद्याचे. येतील आणि सगळे विकून जातील, मग छाटीव माल राहील नाही का? तर म्हणून म्हणतो एक चांगलासा पाहतो मी, नेऊन दे घरी. ठीक आहे ना काकू, हो नेऊन देतो, पोहोचवून देतो. काही हरकत नाही काकू, पण थोडी सुपारी द्याल काकू? हो ना रे बापा, देईन ना. दे रे चंदू, एक चांगलीशी दे, वरची बोरी दे बरं. चांगली पाहून दे. हो हो काकू. अजी रमेश भाऊ, घ्या बरं एक बोरी. माझ्या जोड द्या, माझ्या जोड, मी नेऊन देतो ना. कोणता घेत आहे का मग? कोण ताई, घ्यावं तर लागेलच. काही कमी मध्ये मागितली नाही का? मागितली ताई 500ला मागितली तर एकही काही कमी नाही होत म्हणते. असं का? फिक्स रेट आहे का? अरे झाबरू, घेतलं का तू? नाही ना वहिनी, हे 40 किलोची आहे ना, मला एवढे कांदे नाही लागत. 20 किलो पाहिजेत होते,
तर तोच पाहत आहो मी, कोणी 20 किलोवाला गिराईक भेटेल तर अर्धा करून टाकू म्हणलं. अरे तर मलाही नाही पाहिजे ना 40 किलो, मी 20 किलो ठेवीन म्हणत होतो. आता मग जमला काम. बघा ना वहिनी, बघा एक बोरी बघा चांगली, मग अर्धा ठेवून देऊ. मी तोपर्यंत ह्या काकूची बोरी नेऊन देतो. हो हो. बापरे बाप, पुष्कळ जण आले ना कट्टे घ्यासाठी. तर घेतले का सरपंच ताई कट्टा घेतला कांद्याचे? नाही नाही, घेऊन राहिली. ह्या झाबरूच्या डोक्यावर दिसला की नाही तर तुमच्याच असेल म्हटले. नाही नाही, ह्या मंजुळा काकूचा आहे. असं का? का भाव काकू, का भाव घेतला? ललिता 600 रुपये म्हणते. बापरे बाप, 600 रुपये? काही कमी नाही केले का? 600 रुपये म्हणते तर. नाही ना ललिता, 5 रुपये कमी नाही करत म्हणते. बापा, भलताच भाव दिसते ना याच्यात. घेऊन घे ललिता, लागत असतील तर घेऊन घे, मग महाग होणार आहेत म्हणते. हो आता घ्या, आता लागेल बापा.